माझ्या एका दोस्ताने किस्सा सांगितलेला। तो माटुंगाच्या अरोरा थिएटरमध्ये पिक्चर बघायला गेला होता। पिक्चर सुरू झाला, हिरोची एंट्री झाली आणि हिरोचा अर्धा चेहरा बघून सगळं थिएटर उसळलं। सगळ्यांना स्क्रीनवर तो दिसला होता। याच्या आजूबाजूची सगळी माणसं उठून उभी राहिली। यालाही एकानं तमिळ मिश्रित इंग्लिशमध्ये सांगितलं, स्टँड अप, थलाईवर इज ऑन द स्क्रीन। माणसं याचा पिक्चर बघायला येतात, पण हा स्क्रीनवर दिसल्यावर मंदिरात आल्यासारखी उभी राहतात। कारण हा स्क्रीनवर दिसतो तो क्षण पाहण्याचा नसतो, तो क्षण जगण्याचा असतो। प्रत्येक वर्षी प्रत्येक पिक्चरला प्रत्येक एंट्रीला सीन सेम। रजनीकांत पिक्चरमध्ये काम करतोय, याला आता 50 वर्ष झाली। पिक्चर येण्याची संख्या काहीशी कमी झाली, पण कुठली गोष्ट कमी झाली नसेल तर ती आहे त्याची क्रेज। सध्याही थलाईवरच्या क्रेजची चर्चा सुरू आहे, पण यावेळी या क्रेजने नेक्स्ट लेवल गाठली आहे। कारण कुलीनं फक्त ॲडव्हान्स बुकिंगला 100 कोटींचा आकडा पार केलाय। पर पहाटेपासून पिक्चरचे शो लागलेत। 4500 रुपये तिकीट असणारी सीट्स सोल्ड आउट आहेत आणि पिक्चर हाऊसफुल आहे। कारण यावेळी थलाईवर एकटा नाही, तो आलाय जोडीने, लोकेश कनागराज सकट, रजनी अण्णा। आता आपल्या वयाच्या डबल त्याचं करिअर असलं तरी आपल्यासाठी तो लाडका अण्णा किंवा थलाईवरच। कारण तो फक्त जिंदगीतल्या टेन्शनला विसरायचे 3 तास देत नाही, तो टेन्शनशी फाईट करायला शिकवतो। असो, सध्या आपल्याला रजनी स्क्रीनवर दिसतोय, त्याचं कारण आहे कुली, रजनीकांतचा पिक्चर। कुलीनं पहिल्या विकेंडला 100 कोटींचा आकडा ॲडव्हान्स बुकिंगमध्येच पार केला। पिक्चरची प्रचंड हाईप झाली, पण नेमकी कशामुळं रजनीचा कुली एवढा का गाजतोय पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। कुली धुव्वा करतोय याचा पहिला विषय स्वतः रजनीकांत। पिक्चर रजनीचा आहे म्हणजे तो हिट होणार हे फिक्स समीकरण असलं तरी विषय सुपर हिट किंवा रेकॉर्ड ब्रेक पर्यंत नेणं म्हणावं इतकं सोपं नसतंय। पण इथे काम करतो रजनीकांतचा ऑरा। पिक्चरच्या ट्रेलरमध्येच रजनीकांतचा स्वॅग दिसून येतो, त्याची नेहमीची चाल, डायलॉग डिलिव्हरी या गोष्टी पिक्चरची हाईप बनवतात। त्यानंतर ती पुढे घेऊन जाण्याचं काम होतं ॲक्शनमुळे। या वयात हा काय ॲक्शन करणार असा प्रश्न रजनीकांतला बघून कधीच पडत नाही, कारण हा वाघ असला खुंखार आहे की पिक्चरला ए सर्टिफिकेट मिळाले, म्हणजेच या वयात सुद्धा ऑरा आहे। कुलीचा स्पॉइलर न देता सांगायचं म्हणलं तर दुसऱ्या हाफमध्ये पिक्चर कोणामुळे भारी वाटत असेल तर रजनीकांतच्या ॲक्शनमुळे। ही ॲक्शन, रजनीकांतचं स्क्रीनवर दिसणं हे सगळं लार्जर दॅन लाईफ आहे आणि हा अनुभव फक्त थिएटरमध्येच घेण्यासारखा आहे। रजनीकांतला बारक्या स्क्रीनमध्ये पाहण्यात मजा नाही, हीच गोष्ट ऑडियन्सला थिएटरमध्ये खेचते आणि तिकिटांचे रेट जास्त ठेवले काय आणि पहाटेचे शो लावले काय, पिक्चर हाऊसफुल होतोय म्हणजे होतोय। आफ्टर ऑल थलाईवर इज ऑन द स्क्रीन। कुली एवढा धुव्वा करतोय याचा दुसरा विषय म्हणजे लोकेश कनागराज। लोकेशच्या नावावर आत्तापर्यंत 5 पिक्चर आहेत, कुली त्याचा 6वा पिक्चर। पण 6व्या पिक्चरमध्येच तो रजनीकांत सकट कित्येक मोठ्या स्टार्सला घेऊन काम करतोय। याचं कारण म्हणजे लोकी क्वांटिटीवर नाही क्वालिटीवर खेळतो। त्याच्या स्टोरी टेलिंगचा पॅटर्न टिपिकल नाहीये। इंटरवलपर्यंत एखाद्या वेगळ्या चित्रात गुंतवून ठेवायचं आणि इंटरवलला खुंखारा बँग द्यायचा, असा सीन ज्यामुळं पिक्चर एका वेगळ्याच पिकला जातो। त्यात लोकेशच्या प्रत्येक कॅरेक्टरला काहीतरी बॅकग्राऊंड स्टोरी असते जी डेव्हलप होतानाही दिसते। लोकेशला कुठल्या स्टारकडून काय काढून घ्यायचं हे सुद्धा परफेक्ट जमतं। कमल हसन डाऊन असताना लोकेश कनागराज त्याला सोबत घेतो, विक्रम काढतो आणि इंडस्ट्रीचा बाजार उठवतो। साहजिकच लोकेश थेट रजनीकांतला आजूबाजूच्या तगड्या स्टारकास्टला घेऊन नेमकं काय दाखवणार ही एवढी उत्सुकता पिक्चरला गर्दी करण्यासाठी पुरेशी आहे। साऊथच्या पिक्चरमध्ये टायटल कार्डचा खेळ मोठा असतोय। रजनी किंवा थलपतीचं टायटल कार्ड स्क्रीनवर दिसलं की थिएटरमध्ये राडा होत असतोय। असाच राडा लोकेश कनागराजचं नाव स्क्रीनवर आलं की होतो। हेच कारण आहे कुली धुव्वा करतोय। लोकांना फक्त रजनीकांतला बघायचं नाहीये, त्यांना लोकेशनं डायरेक्ट केलेला रजनीकांत बघायचा आहे। कुली एवढं धुव्वा करतोय याचा तिसरा विषय म्हणजे खऱ्या अर्थानं पॅन इंडिया पिक्चर। आजवर आपल्याला पॅन इंडिया म्हणून काय माहीत होतं तर असा पिक्चर ज्याचं नॉर्थ आणि साऊथ असं दोन्हीकडे सारखंच प्रमोशन किंवा मार्केटिंग झालंय। पण कुलीनं हा फॉर्मॅट बदलला। कुलीचं प्रमोशन नॉर्थमध्ये म्हणावं असं झालं नाही, पण नॉर्थची जनता रजनीकांत आणि आमिर खान यांना एकत्र बघण्यासाठी तरी गर्दी करू शकते। लोकेशनं हा पिक्चर मल्टीस्टारर केला, पण करताना त्यानं एकाच इंडस्ट्रीमधले सगळे स्टार एकत्र आणले नाहीत। म्हणजे पिक्चरमध्ये रजनीकांत आहे जो कॉलिवूडमधून येतो, नागार्जुन आहे जो टॉलिवूडमधून येतो, उपेंद्र सँडलवूडमधून, सौबिन मॉलिवूडमधून, आमिर खान बॉलिवूडमधून। टॉपची प्रत्येक इंडस्ट्री पद्धतशीर टॅप होते। आता या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये त्या ॲक्टरचे फॅन्स आहेत, प्रत्येकाचा आपापला स्टारडम आहे।
त्यामुळं धुव्वा आहे. प्रमोशन शिवाय पिक्चर पॅन इंडिया आहे. पिक्चर प्रत्येकाला आपलासा वाटावा असा आहे. ही जादू कुलीला जमली आणि अर्थात लोकेशला सुद्धा. कुली धुव्वा करतोय याचा चौथा विषय, अनिरुद्ध म्युझिकल. अनिरुद्ध रविचंद्रन बघितलं तर बारका दिसणारा पोरगा, पण सध्याच्या साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधला स्टार. असा स्टार ज्यानं म्युझिकच्या जीवावर स्टारडम तयार केले. कोलाविरेडे आठवतं का? त्या अनिरुद्धचं पहिलं गाणं. या बादशाहनं तिथून बॅटिंग सुरू केली, जे आजवर नॉट आऊट सुरूच आहे. त्यातही विक्रमचं बॅकग्राऊंड म्युझिक म्हणजे अनिरुद्धचा मास्टर क्लास होता. प्रत्येक हिरोच्या, प्रत्येक विलनच्या एंट्रीला खुंखार म्युझिक, प्रत्येकाचं वेगळेपण दाखवून देणारं. बरं, गडी फक्त सिरियस म्युझिकच देतोय असं नाही. जेलरचं हुकूम, कुलीचं पॉवर हाऊस, प्रत्येक गाण्यात दम आहे. ना रेडी सारख्या गाण्यात नाचायची वाईब आहे आणि मधूनच एखादी इमोशनल ट्यून सुद्धा. पण मेन विषय म्हणजे अनिरुद्धचं म्युझिक थिएटरमध्ये ऐकण्यासारखं असतं, फील करण्यासारखं असतं. साहजिकच कुली धुव्वा करतो. आता कुली धुव्वा करतोय याचा पाचवा विषय अर्थातच LCU कनेक्शनची चर्चा. लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्स. 3 पिक्चर, तिन्हीमध्ये राडा. कैतीचं कनेक्शन विक्रममध्ये लागतं आणि लिओमध्ये सुद्धा. विक्रममधली एक हिरोईन प्लेजर इज माइन म्हणायला लिओमध्ये येते आणि आपल्या बत्त्या डीम होतात. लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्सला जशी सुरुवात झाली तशी लोकेशच्या प्रत्येक पिक्चरबद्दल उत्सुकता वाढली. लोकेशची 2 पिक्चरचं कनेक्शन जोडण्याची ताकद सुद्धा खुंखार असल्यानं हे कनेक्शन नेमकं कसं जोडलं जातंय हे बघायला सुद्धा थिएटरला गर्दी होते. आता कोली LCUचा भाग आहे की नाही याचं उत्तर थिएटरमध्ये जाऊन मिळतंय. नाहीच मिळालं तर थोडं थांबा, फॅन थिअरीज येत असतीलच, कारण विषय LCUचा आहे. बाकी कुली धुव्वा करतोय कारण कित्येक वर्षांनी रजनीच्या पिक्चरमध्ये ढीग ॲक्शन सीन्स आहेत, इमोशन्स आहेत, इंटरव्हल नंतर राडा करणारे सीन्स आहेत. आधेमध्ये इमोशनल व्हायला होतंय आणि इंटरव्हलचं सीन पैसे वसूल करतोय. बाकी लय स्पॉइलर देत नाही. निवांमध्ये फॅन थिअरीज ऐकायला भेटू. तोवर कुली बघून आला असलात तर स्पॉइलर न देता कमेंट करा. आणि ॲडव्हान्स बुकिंग सारखा धुव्वा पिक्चर आणखी काही आठवडे करणार की मार्केट स्लो होणार याचाही अंदाज सांगा. तोवर भारी सिनेमे, भारी सिरीज बघत राहा आणि अर्थात बोलबिडू सुद्धा.